गेली अनेक वर्ष आपण पाहत असाल कृती समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं ही सर्वपक्षीय सर्व नेत्यांची सर्व स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे आणि याची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेतलेली आहे. विधिमंडळ आणि विधान परिषद दोघांकडूनही तसे प्रस्ताव केंद्रीय मंत्री महोदयांकडे गेलेले आहेत, परंतु आता उद्घाटनाची वेळ आलेली आहे 30 तारखेची, तरी देखील अजूनपर्यंत त्या गोष्टीवर कुठलाही निर्णय होत नाही, कुठलीही अधिसूचना निघत नाही. आणि म्हणून आणि प्रत्येक नेत्याच्या वेगवेगळ्या भूमिका, केंद्रातून 2 नावांचा होत असलेला उल्लेख, या सगळ्या गोष्टी ही 14 तारखेची रॅली खूप कमी वेळात, हे कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही, सगळ्या समाज बांधवांना सगळ्या भूमिपुत्रांना मी आवाहन केलं आहे की आपण सगळेजण जास्तीत जास्त संख्येने या 14 तारखेला 4 व्हीलरच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आज तुम्ही स्वतः 14 तारखेला पाहाल, जेव्हा मी आवाहन केलं त्यानंतर 500, 700, 1000, 1500, 2000 गाड्यांच्या वर एंट्री झाली. आता आम्ही एंट्रीसुद्धा बंद केलेली आहे. ज्यांना यायचं असेल ते डायरेक्ट येऊ शकतात. ते हजारो गाड्या घेऊन इथले सगळे युवक येणार आहेत. मला पूर्ण कल्पना आहे, माझ्या नेतृत्वासाठी येत नाही, स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांच्या प्रती असलेला आदर, त्यांच्या प्रती असलेला सन्मान, त्यांच्या प्रती असलेली लोकभावना आणि म्हणूनच त्यांच्या नावासाठी पूर्ण समाज आज एकत्र होत आहे. आणि मी तर केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती करेन की जर खरोखरच त्यांचं नाव द्यायचं असेल तर 30 तारखेच्या अगोदर द्या ना.